खासदार वसंतराव चव्हाण की असह्य है और सांत्वना की पर्याप्त नहीं है। पिता श्री वसंतराव बळवंतराव चव्हाण भवदिया सूर्यकांत हा संदेश सूर्याजींनी पाठवलेला आहे। आम्ही सर्व ही घटना जशी दुःखद आहे तशी धक्कादायक सुद्धा आहे, कारण आम्हाला साथ भगवान के साथ के सोचते भगवान लिया मोठी पोकळी निर्माण झाली। 3 महिन्यापूर्वीच ते लोकसभेवर गेले। थांबून घ्या, चहा पाणी घ्या, याशिवाय ते कोणालाही सोडत नव्हतं। असं एक आगळं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे। निश्चित यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय अभिजितजी राऊत साहेब यांच्या वतीने शासकीय पुष्पचक्र या ठिकाणी कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांना अर्पण करण्यात येते आहे। त्यासोबतच पोलीस अधीक्षक माननीय शहाजी मॉब साहेब हे शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करतात। नांदेडचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांनी पुष्पचक्र अर्पण केलेले आहे। त्यासोबतच नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय शहाजी कुमार साहेब या ठिकाणी अखिल भारतीय कांग्रेस कमिटीच्या सरचिटणीस डॉक्टर दिनेश त्रिपाठी हेही डेप्युटी कलेक्टर विकास माने, डेप्युटी कलेक्टर हरिश्चंद्र पाटील जशी दुःखद आहे तशी धक्कादायक सुद्धा आहे, कारण आम्हाला वाटलं होतं की या आजारातून वसंतराव अनेक वर्ष वसंतराव मी आम्ही सर्वच सहकारी ज्यांची या ठिकाणी भाषणं झाली त्यांची कारकीर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदार त्यातून काल त्या प्रतून निघून गेलेत। मी या ठिकाणी बोर्ड बघतोय, बॅनर लागलेले, त्यांचा माझाही परिचय होता। त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं खरं साजेसच नाव आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, आमचा विठ्ठल हरपला। त्याचा एक मोठा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी होता, सर्वांना हवे असं वाटणारं व्यक्तिमत्व ते होतं। अतिशय लाभी स्वभावी
असं व्यक्तिमत्व होतं. पाऊलचाराच्या बाबतीमध्ये तर चव्हाण परिवाराचा हात कोणी धरू शकणार नाही. मला अधिकारी सांगत होते की छोटा अधिक आहे आणि चव्हाण परिवारावर तर मोठा आघात झालेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने विशेष करून आमच्या माननीय मुख्यमंत्री शिंदेच्या परवा आम्ही येऊन जाऊ. आज त्यांना जमत नव्हतं आणि म्हणून पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी होतीच. आज आमच्या चव्हाण कुटुंबियाला मायेची थाप देण्या ठिकाणी चव्हाण कुटुंबियाच्या वतीने खरं तर मी आपल्या ते स्वर्गीय खासदार लोकप्रिय नेते म्हणून ज्यांची ओळख होती असे वसंतराव आज आपल्यात नाही. त्यांच्या अंत्येष्टीला आलेला हा लाखोचा हजारोचा जनसमुदाय त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ठरला आहे. सामान्य माणसापासून त्यांनी आपल्या जीवनाची आपल्या राजकीय कारकीर्द सुरू केली. सरपंच पदापासून मी विधान परिषदेमध्ये असताना सुद्धा ते विधान परिषदेमध्ये काही काळ होते तेव्हापासूनची त्यांची ओळख होती. एक शांत संयमी मृदुभाषी असलेला हा नेता अत्यंत जनतेमध्ये लोकप्रिय होता. ज्यावेळेस नांदेडचा कार्यक्रम झाला किंवा अर्धा तास कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळेस वसंतराव अचानकपणे आमच्यातून निघून जातील असं कधीही वाटलं नव्हतं. ज्यावेळेस त्यांना हैदराबादला ॲडमिट केलं गेलं तर परत येतील ते अशीच आमच्या सगळ्यांची समजूत होती. परंतु जे ईश्वराला मान्य आहेत ते होऊ शकत नाही. एक वसंतरावांच्या जाण्याने ज्या या जिल्ह्यामध्ये अडचणीच्या वेळेस त्यांनी काँग्रेसला उभारी देण्याचं काम केलं आणि पुन्हा ताकदीनं ते इथून निवडून आले, लोकसभेपर्यंत पोहोचले. परंतु या अचानक जाण्याने ती पोकळी इतकी मोठी निर्माण झाली. काँग्रेस पक्षाची झाली, त्यांच्या कुटुंबियाची झाली, त्यांच्या सगळ्या आप्तेष्टांची झाली. या सगळ्यामध्ये प्रचंड नुकसान जे झालंय त्यात ती पोकळी निश्चित ईश्वर त्यांच्या कुटुंबियाकडून करण्याचं काम करेल. वसंतरावांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना एकच आहे की त्यांचं नाव आणि कार्य हे निरंतर लोकांच्या स्मरणात राहील हा विश्वास आम्हाला आहे. आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली दरम्यान हैदराबाद येथे निधन झालं. आपल्या या पंचक्रोशीतील नव्हे तर जिल्ह्यातलं राजकीय पक्षातील मान्यवर मंडळी, शैक्षणिक क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाने एक फार मोठा धक्का माझ्यासारखा त्यांच्या सहकार्याला बसलेला आहे. वसंतरावजी चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील मातीशी नाळ ठेवून ग्रामीण भागातील जनतेचे जे जीवन मरणाचे प्रश्न आहेत, रोजचे जे व्यवहारातील प्रश्न आहेत, या प्रश्नाशी बांधिलकी ठेवून प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि या भागाचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये प्रयत्न केले. ग्रामपंचायतीचे 22-23 वर्ष सरपंच, जिल्हा परिषदेचे 2 वेळेसचे सभासद, 3 वेळेसचे आमदार आणि आता खासदारकीची संधी अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द वसंतरावजी चव्हाण यांची राहिलेली आहे. आणि या सर्व कारकिर्दीचा उपयोग त्यांनी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी, शेतकरी शेतमजुरांना न्याय देण्यासाठीच या कारकिर्दीचा उपयोग केलेला आहे. तसे वसंतराव चव्हाण यांचे आणि माझे संबंध हे शिवशेजारचे संबंध, एकाच गावचे संबंध. त्यांचे वडील स्वर्गवासी बळवंतरावजी चव्हाण यांच्यापासून त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध राहिले. ते संबंध वसंतराव चव्हाण यांनी पण जपले आणि मी पण जपले. वसंतरावांच्या जेवढ्या निवडणुका झाल्या, म्हणजे जिल्हा परिषदची असेल, विधानसभेची असेल, लोकसभेची असेल, या सर्व निवडणुकांमध्ये मला माझ्या परीने, माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने या निवडणुकीमध्ये त्यांना विजयी करण्यासाठी मला हातभार जो काही लावता आला तो मी लावला आणि ते नातं वसंतरावांनी कायमपणे जपलं. आज वसंतराव या सर्व आमच्या परिवाराला सोडून गेले. त्याचं अतीव दुःख चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मला आहे
शाहू फुले आंबेडकरी चळवळीशी एक बंधुभावाचं नातं ठेवून वागणारा हा ग्रामीण भागातील लोकनेता गेला. ती हानी आता नजीकच्या काळामध्ये भरून निघणं खूप कठीण आहे. वसंतरावांना मी शाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. जय भीम. चव्हाण कुटुंबियाच्या वतीने खरं तर मी आपल्या सर्वांच्या त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विनोदी कदम मॅडम यांच्या हस्ते यांच्या वतीने शासकीय पुष्पचक्र या ठिकाणी दिवंगत खासदार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतींना या ठिकाणी आपण करण्यात आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मला मुद्दाम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. आज चव्हाण कुटुंबियावर कुटुंब वात्सल्य होते. 4 भावाचं त्यांनी अतिशय मनमिळावूपणाने कारभार केला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि 3 महिन्यापूर्वीच विशिष्ट या भागामध्ये कधी न पडणारी अशी कोकणी निर्माण झालेली आहे. आणि चव्हाण परिवाराचा मोठा आघात झालेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने विशेष करून आपले माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आज सगळे पूर्वजे कार्यक्रम होते. ते म्हणजे उद्या परवा आम्ही येऊन जाऊन आज त्यांना जमत नव्हतं आणि म्हणून पालकमंत्री माहिती जबाबदारी होतीच. त्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने मी चव्हाण साहेबांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबावर जे दुःख कोसळलेलं आहे ते पेलण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देव अशी प्रभूंच्या ठिकाणी प्रार्थना करतो. खरं तर मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो आणि आपण जो मायेचा हात ठिकाणी अंत्यसंस्कार होत आहेत. राज्यात पालकमंत्री त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी कैलासवासी वसंतरावजी चव्हाण सगळ्यांना अर्पण करण्यात येते आहे. त्यासोबतच परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विनोदी कदम मॅडम, माननीय श्रीयुत राहुलजी गांधी विरोधी पक्षनेता. माजी खासदार हेमंत पाटील उपस्थित झाले आहेत. त्यांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येते आहे. माननीय खासदार चंद्रजी काळे साहेब, माननीय आयुक्त महेश समाजी लोईथोडे, माजी आमदार आदरणीय जर्दिया साहेब ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यानंतर उपस्थित सर्वांना ओम शांती. अमर रहे साहेब, याचप्रमाणे आपला आत्मा अमर आहे.
तुम्ही कोणीच मागे सरका थोडं मागे सरका रस्ता करून द्या थोडं मागे सरका पाठीमागे विलीन झालेला आहे. त्यांनी अखेरचा निरोप या ठिकाणी घेतलेला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक दुःखाची छटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अंत्यविधीचा हा स्थळ जरी मंदिर परिसरातला असला तर नायगाव मंदिर परिसरातला देव या ठिकाणी हरवलेला आहे. माणुसकीच्या मागेमधला पहर पाहतो आहे. परिमळ आपल्या प्रीतीचा अजूनही धोका आहे. अत्यंत शोकाकुल आणि साश्रुपूर्ण नयनांनी मी ललिता रवींद्र भालेराव. मी पंचायत समितीची पहिली सभापती झाले. आता मी नगरसेविका आहे वार्ड क्रमांक 15 मधील. कैलासवासी बळवंतरावजी पाटील चव्हाण साहेब, माननीय खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांनी बरेचशा आमच्या मागासवर्गीय असो की बौद्ध समाजाच्या असो कोणत्याही अडीअडचणी आम्हाला दुरावा वागवलेले नाहीत. प्रत्येक टायमाला आम्हाला सोबत घेऊन चालले. आम्हीही कोणत्या अडीअडचणी असतील तर साहेबापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलो, तरी पण त्यांनी आम्हाला ना हा शब्द कधीच दिलेला नाही. आणि तेवढंच नसून त्यांच्या घरातील सर्व महिला असतील, पुरुष असतील, सर्व भाऊ बांधव असतील, त्यांनी जरी आमच्यापर्यंत पोहोचना गेले तर साहेबापर्यंत आम्ही दिलेले हाक त्यांनी साहेबापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेले आहे. तेव्हा आम्ही त्यांच्या खासदारकीच्या प्रचाराला जेव्हा मी निघाले तेव्हा बऱ्याच त्यांच्या घरातील महिला त्यांच्या सोबत मी प्रचार करायला गेले. तेव्हा प्रत्येक टायमाला त्यांनी चांगल्या मराठ्याच्या घरामध्ये जरी गेलो तरी त्यांनी हे कोण आहेत म्हणून सांगितले तरी त्या घराण्याने कधीच म्हणले नाहीत मला की हे आमचीच काकू आहेत, आमच्याच घरातले आहेत, असा त्यांनी दुखावा आम्हाला समजून घेतलेला आहे. आणि त्यांनी खासदारकीला जेव्हा फॉर्म भरायला निघाले त्यावेळेस मला माझ्यासोबत आरती करून त्यांनी गेले. तेव्हा मला या घरात त्यांची बहीण अशी समजून त्यांनी माझा आशीर्वाद घेऊन गेले. तेव्हा हेच मला दुःख वाटते की त्यांना असंच त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या घरावर जे दुःख कोसळलेलं आहे हे दूर करावं अशी मी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करते. सर्वप्रथम स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना श्रद्धांजली अर्पित करतो. मी रवींद्र भालेराव. या नायगावमध्ये अनेक वर्षापासून मी सामाजिक कार्य करतो. सामाजिक कार्य करत असताना कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण साहेब असतील आणि स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब असतील यांचा मी जवळचा कार्यकर्ता. अनेक मागासवर्गीयाच्या ज्या ज्या काही अडीअडचणी माझ्या भागामध्ये, माझ्या गावामध्ये, ह्या तालुक्यामध्ये जे काही अन्याय अत्याचार झाले किंवा होत असतील त्या ठिकाणी साहेबांनी मला अनेक वेळेस मदत केलेली आहे. मग ते त्या गावामध्ये जाऊन ज्या ज्या काही अडचणी आहेत ते दूर करणे असतील, गोरगरिबांच्या समस्या असतील. मी जे काही प्रश्न घेऊन साहेबाकडे गेलो होतो वसंतरावजी चव्हाण साहेबाकडं ते मी कधीच रिकाम्या हाताने मी कधी परत आलेला नाही. आज मला खूप मोठं दुःख होते. माझ्या पाठीवरची थाप गेली. आज माझा नेता ह्या जगामध्ये राहिलेला नाही याची मला, माझ्या समाजाला खंत आहे. नायगाव जेव्हा तालुका झाला 2002मध्ये तेव्हा सर्वप्रथम साहेबांनी माझ्या पत्नीला त्या तालुक्याची पंचायत समितीचे सभापती म्हणून या ठिकाणी मान पटकावण्यासाठी त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि सभापती करण्यामध्ये साहेबांचा फार मोठा हात होता. त्याचबरोबर आज माझी पत्नी याच विभागाची वार्ड क्रमांक 15ची नगरसेविका आहे. हे केवळ साहेबांमुळं. ज्याही वेळेस मी मागासवर्गीयाचे प्रश्न साहेबाकडे नेलो त्यावेळेस मी कधी रिकामा आलो नाही. मित्र हो, असा कर्तबगार खासदार होणे नाही आणि माझ्या पाठीवरचाच नाही तर संपूर्ण ह्या तालुक्याच्या, ह्या जिल्ह्याचा मागासवर्गीयाचा दाता गेला असं म्हणायला हरकत नाही.
कैलासवासी बळवंतराव चव्हाण साहेबांनी जे शिकवण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना दिली ते त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या नायगावमधील जे दीन दलित आदिवासी मागासवर्गीय जे अपेक्षित समाज उपेक्षित समाज आहे त्या सर्वांना त्यांनी फार मोठा आधार दिलेला आहे. हे आम्ही आमचा समाज कधी विसरू शकत नाही. या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही कारण मला बोलणं शक्य होत नाही. साहेबाच्या अनेक अनेक आठवणी माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत. म्हणून साहेबांना मी शेवटची माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं आणि माझ्या समाजाच्या वतीनं मी ह्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो. समाजाच्या हिताची माणसं फार कमी असतात. त्यातून साहेब होते ते आमची हिरावून नेलं देवानं. खूप वाईट झालेलं आहे आमच्या समाजावर. आमच्या देशामध्ये असे माणसं नाहीत आणि म्हणून पुनश्य असेच वसंतराव जन्माला यावं ही इच्छा आहे. समाजातून निर्माण व्हावं आणि गरिबाचा दाता असल्याशिवाय समाजाला आसरा मिळणार नाही. म्हणून मी विनंती करतो ईश्वराला की असे समाजसुधारक तयार व्हावं. प्रति वसंतरावजी पुन्हा आमच्या इथे यावं आणि आम्हाला आधार द्यावं समाजाला. तरच आमच्या देशाचा विकास होईल, आमच्या तालुक्याचा विकास होईल, आमच्या जिल्ह्याचा विकास होईल. साहेब चांगल्या विचाराची माणसं होते. प्रति बाबासाहेबाच्या विचाराची माणसं. खूप दुःख झालंय आमच्या समाजाला साहेबामुळे. वाईट झालं सर. ईश्वराने एवढं कोप करायचं नव्हता. साहेब निवडून आले, पुढचं काम करायचं ते संपलं. आता गरिबाचा दाता गेला. आमचा विठ्ठल आम्हाला आता दिसेल का? दिसणार नाही असं झालं की ते आम्हा गोर गरिबाला सर्वाला कुठे बी साहेब व्हायचे. दवाखान्यात जर आमची मुलगी राहिली साहेबांनी असं करता सुधारणा आले म्हणलं तर ताबडतोब साहेबाला सांगल्याविषयी साहेब ताबडतोब आले ना आलं की डॉक्टर लोक धरायचे. आम्हाला कोण्या गोष्टीची अडचण येऊ दिली नाही. आम्हाला सर्व गोष्टीला सहकार्य झाले. साहेब मला ह्या वेळेस मरण याच नव्हतं पण देवाला आवडले. आमचे कोणते बी अडचणी ते कुठे बी साहेब व्हायचे. आम्हाला कुठे जरी राहिलं तर बी ना म्हणायचे नाही. गोरगरिबाच्या पुऱ्या अडचणी सहकार्य करायचे. साहेब असे होऊन गेले की कोणाला बी कोणती अडचण येऊ द्यायची नाहीत. कुठे बी काही झालं तर बी आम्हाला सहकार्य करायचे. हे येळ यायची नव्ह साहेबाला पण आली. गोरगरिबासाठी साहेब कुठे बी सहाय्य व्हायचे. या जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून सर्व जनतेचे मायबाप म्हणून या गोरगरिबाला सोबत घेऊन प्रत्येकाच्या गरिबाच्या दुःखासुखात सहभागी होऊन आजपर्यंत कार्य करत राहिले. आणि लोकसभेमध्ये केवळ कुठल्याच अपक्षाला न पडता एवढी तब्येत एवढी हे असताना सुद्धा साहेबांनी लोकसभेला सामान्य जनतेचं मतदान जिंकून हे लोकसभेचं नेतृत्व करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आणि तेवढी तब्येत वीक असताना सुद्धा समाजामध्ये येऊन समाजाला मला काहीतरी द्यायचं आहे म्हणून पायाला भिंगरी बांधून लोकसभेमध्ये नंतर फिरून समाजाचं काहीतरी कार्य करण्यासाठी फिरत असताना साहेबाची तब्येतीची कुठतर निष्काळजीपणा झाली असं आम्हाला वाटते. आणि आपली साहेब आम्हाला सोडून गेले आणि हे समाज हे सर्व जनता साहेबाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचे चिरंजीव रवींद्र पाटील चव्हाण यांना हे वारसा चालवण्यासाठी आम्ही पाठबळ देऊ आणि बिरुल तालुक्याच्या वतीने काँग्रेस कमिटीच्या वतीनं श्रद्धांजली देतो. चांगलं होता माणूस. असलं माणूस जन्मणार नाही ना जन्मणार येणार नाही. असलं माणूस लय चांगले होते पाटील. आम्हाला जागे दिलेत. आमचं चांगलं केलेत कल्याण केलेत. साहेबांचं असं अचानक निधन होणं हे सर्व आमच्या नायगाववासियांना तसेच जिल्ह्यातील सर्व बांधवांना किंवा समाजाला एक दुःखद निधन असलेली घटना आहे. आणि साहेबांना सर्वांच्या मनातून हेतूमधून एक जाणीवपूर्वक तळमळीने खासदार म्हणून निवडून दिलेली होती. तर एक दैवाचा घाला म्हणा किंवा निसर्ग कोपला म्हणा काही ह्या विचारातून एक नायगाव परिवारावर एक निसर्गाचा फार मोठा असा घाला पडलेला दिसायला लागते. त्यांच्याकडून खूप अशा अपेक्षा समाजाला किंवा एकंदरीत जिल्ह्याला राज्याला
असलेल्या एकंदरीत त्यांच्या कार्यातून पाहायला मिळत होते. सामान्य जनतेत रुजलेले, सामान्य समाजातून, सामान्य जाणीवेतून प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारा एक नेता म्हणून आमच्या डोळ्यासमोर आम्ही प्रत्यक्ष ही सगळी जाणीव पाहिलेली होतो. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो या ठिकाणी म्हणतो. ओम शांती. आज नायगाव तालुक्याचे खासदार, नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय श्री वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब हे आज आमच्यामध्ये नाही आहे. हे आज आमच्यासाठी खूप दुःखद बातमी आहे. साहेबांनी बरेच वर्ष ह्या गावासाठी, ह्या जिल्ह्यासाठी आपलं काम खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आम्ही साहेबांचं काम कधीच विसरू शकणार नाही, कारण साहेबांना गरीब राहो, इतर कोणत्याही समाजाचं, हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई अशा कोणत्याच गोष्टीमध्ये कधी खाली वर न बघता प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी साहेबांनी काम केलेलं आहे. आज आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो की आज साहेब आमच्यामध्ये जरी नसले तरी आज साहेबांची आठवण आमच्यामध्ये आहे. साहेबांच्या नंतर त्यांचे चिरंजीव श्री रवींद्र वसंतराव चव्हाण हे यापुढे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतील